नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रमेश व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला आज जायचं होतं खुलताबादला मारुतीचे दर्शन। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही की जाण्यासाठी मंडळी आपली किती उत्साहित होती। मित्रांनो आज ड्रायव्हिंग करणार होता राजेश, त्यासोबत बसला होता दिनेश, त्याच्यानंतर स्वरूप आणि मी, आणि अजून आम्हाला घ्यायला जायचं होतं करणला। तर आम्ही करणने तर त्याच्या मित्राचे डायरेक्ट दोन्ही हात जोडून आभार मानले, कारण की त्यांनी त्याला आमच्यापर्यंत टायमावर आणून सोडले आणि त्याच्या पायाला लागलेला असताना सुद्धा तो आमच्याबरोबर येण्यासाठी एका कॉलवर राजी झाला। गाडीचा थोडा स्पीड वाढला म्हणून करणने तर डायरेक्ट सीट बेल्टच लावून घेतला। त्याचं कारण असं होतं की आज जो ड्राईव्ह करणार होता म्हणजेच राजेश, त्याचा आज ड्रायव्हिंगचा दुसरा दिवस होता। तरी आम्ही काळजावर दगड ठेवून बजरंगबलीचे नाव घेऊन दर्शनासाठी निघालो होतो। आता पुढं थांबलो होतो आम्ही पेट्रोल पंपावर, कारण की गाडीच्या पण पोटा पाण्याची सोय करायची होती। तर आता गाडी पण नवीन आणि आम्ही सगळे पण नवीन, ड्रायव्हरसुद्धा नवीन, त्यामुळे आम्हाला किती वेळ तर गाडीचं स्विचच सापडलं नाही डिझेलचं। तर मग डायरेक्ट पेट्रोल टाकणारे काका दोघं जण आले, त्यांनी आम्हाला स्विच शोधण्यात मदत केली। त्यांना पण काही लवकर सापडलं नाही, पण अखेरला स्विच आम्हाला सापडले। मग आम्ही ते ओपन करून घेतले आणि गाडीचे पोट मस्त भरून, मग काय गाडीचं पोट भरायला इतकं गाडीत डिझेल टाकून घेतले आणि मग नंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। नंतर गाडी चालवायला दिली आम्ही दिनेश भाऊला, कारण की दिनेश भाऊ सिनियर ड्रायव्हर होते आणि पुढे खूप गर्दी होती। आम्हाला निघायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे करणचा तर डायरेक्ट वेगळाच धिंगाणा चालू होता, बघू शकता तुम्ही। 12 वाजेपासून लॅबला गेलो नाही, आज लॅबला गेलो नाही मी, दररोज लॅबला राहतो मी। मित्रासोबतची ट्रिप आणि बाहेर पण एकदम मस्त वातावरण झालेलं होतं। मग काय आम्ही लावले गदरमधले गाणे, आणि गाणे लावलं असताना आम्हाला काही गाणे म्हणण्याचा मोह आवरला नाही। दिनेश तर मस्त डान्सच करायला लागला होता। नंतर पुढं लागला होता चांगला हायवे। मग राजेशला मी मागं बसवले आणि मी पण घेतला ड्रायव्हिंग करण्याचा आनंद। मित्रांनो मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम ड्रायव्हिंग केली होती। माझ्या बाजूला दिनेश बसल्यामुळे मला काही ड्रायव्हिंग करण्यात अडचण आली नाही। भाऊनी मस्त गिअर टाकले आणि मी स्टेअरिंग हातात घेतली आणि गाण्याचा आनंद घेत मस्तपैकी ड्रायव्हिंग केली। मी ड्रायव्हिंग करत असताना मागचे तर अशी मला एक जण सांगत होते की त्यांना तर एवढी भीती वाटत होती की मी ड्रायव्हिंग करतो की नाही करतो, पण मी पण मस्त ड्रायव्हिंग केली। मित्रांनो मी फर्स्ट टाईम ड्रायव्हिंग करत होतो, त्यामुळे मला पण खूप आनंद झाला आणि ड्रायव्हिंग करायला खूप मजा आली। पुढं मी उतरलो आणि परत राजेशला ड्रायव्हिंगला बसवलं। राजेश पण फर्स्ट टाईम ड्रायव्हिंग करत होता, पण असं वाटलं नाही की तो फर्स्ट टाईम करत होता। राजेशने पण मस्त ड्रायव्हिंग केली। मग आम्ही मस्त गाण्याचा आनंद घेत पुढे निघालो। काकाला तर बहुतेक जुन्या गर्लफ्रेंडचा फोन आला होता, म्हणून काका तर डायरेक्ट रोडवर बसून इंस्टाच्या मिनी ब्लॉगसाठी आम्ही छोटीशी क्लिप काढली। दिनेशच्या आवडीचं गाणं लागल्यामुळे दिनेशला काही नाचण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे दिनेश भाऊने एक मस्त डान्स करून घेतला। बाहेर पण थोडा पाऊस चालू झाला होता आणि वातावरण तर इतकं भारी झालं होतं, ढग पण आलेली होती, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही। शेवटी मजा मस्ती करत आणि गाण्याचा आनंद लुटत आम्ही पोहोचलो होतो भद्रामारुती मंदिरापाशी। नंतर गाडी वगैरे पार्किंगमध्ये पार्क केली आणि आम्ही मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो। मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मधला काही व्हिडिओ घेता आला नाही। मग बाहेर आल्यावर काय चला म्हटलं आता एक प्रँक बनवण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन टाकू। मग काय मंकी दादासोबत खूप मस्ती केली। ही मंकी दादा तर डायरेक्ट गाढ झोपली होती, हात लावला तरी काही रिस्पॉन्स देत नव्हती। मंकी दादाला एक केळी खायला दिली तेव्हा कुठं ते झोपेतून उठले। नंतर त्यांच्याशी थोडी गंमत केली आणि त्यांना ती केळी खायला दिली। केळी दिल्यानंतर त्यांनी केळी घेतली आणि माझ्यापासून तर डायरेक्ट साईडला जाऊन बसले। इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं। दर्शन वगैरे झाल्यानंतर परत मिनी ब्लॉगसाठी एक छोटीशी क्लिप काढून घेतली। आम्हाला गाडी समोर ठेवण्यासाठी एक मूर्ती घ्यायची होती, मग सगळ्यांनी बघितलं आणि बजरंगबलीची एक मस्त मूर्ती घेतली। मूर्ती वगैरे घेऊन मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। बजरंगबलीची मूर्ती समोर सेट करून घेतली आणि मग निघालो आम्ही संभाजीनगरला। बाहेर थोडा पाऊस चालू झाला होता, मग काय सगळ्यांचा मूड झाला चहा पिण्याचा। मग एका ठिकाणी मस्त हॉटेल बघितली आणि मस्त चहावर ताव मारून घेतला। बजरंगबलीच्या आशीर्वादाने आम्ही सगळे संभाजीनगरला सुखरूप परतलो। मित्रांनो व्लॉग आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।